बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित एक रहस्य कादंबरी काचा पाणी भाग 12. भादी पुनवेचा चांद मावळतीला पुरता कलला अन उगवतीला उत्तर सह्यकडेतून उदेतीच्या रानाचा केशर चेंडू उलू लागल्यानं तातुबानं बोट दक्षिणेकडे वळवली. ओहोटीच्या लाटावर अजूनही पिकलेलं चांदणं उगवतीची केशरी आभा मिसळून घेत तरत होतं जणू. नरेन नाजुका एकदम सुन्न. नाजुकाच्या जाणीवा तर जणू गोठू लागल्या आपल्या डॅड व मॉमच्या कृष्णकृत्यानं. तातुबा काय सांगतोय, आपण काय ऐकतोय यावर तिचा आधी विश्वासच बसत नव्हता. त्यानंच मन मस्तिष्कात झिंझिण्या उठत मेंदूस ग्लानी येत जाणीवा गोठत होत्या. नरेनवती तातुबाकडेच पाहत होती. सर्व केस पिकलेला, राट व तितकाच कठोर पण मालकाप्रती लीन असला चेहरा एकदम स्थिरत्व भाव पागरत माडीच्या दिशेने परतीला निघालेला. समोरचा माणूस ज्यास आपण आपला नोकर समजत होतो तो नात्यानं आपला चुलत आजोबा असूनही माडीवर कधीच ओळख दाखवली नाही. आणि आज तो जे सांगतोय ते खरंच असावं का, की हाही त्यात बरबटलेला माणूस मॉम डॅडवर भलतेच आरोप करत मन कलुषित करतोय. तातुबा, पुनवेला नंतर काय घडलं त्यावेळी? नरेनं थंड उसासा टाकत विचारला. रावसाहेब, तुम्हास त्या नाळी पुनवेला काय घडलं याची उत्सुकता लागली आहे, पण मला यावर्षी येणाऱ्या नाळी पुनवेला कोण याची भीती वाटते. चिंदू गेला, नुसता NN लँड डेव्हलपर्सचा उल्लेख आल्यानं आणि मी तर पुरा माडीचा पट उलगडला आहे तर कदाचित. तातुबा केविलवानं पाहत बोलला. पण मला माझी चिंता नाही तर दुसरं कोण ही चिंता आहे. तातुबा, या काळाच्या काळ्या पडद्याआड तुम्ही नाटकात काही ना काही भूमिका वठवल्यात तर कदाचित नियतीला तुम्हीही उत्तरदायी असू शकतात ना. नरेन तातुबाच्या चेहऱ्यावर घळ्यात खोल पाहत बोलला. ब्रजलालजी व नैनाचं कलेवर बोटीवर घेऊन खोल खोल सागरातल्या निर्जन बेटावर कोल्ह्या गिधाडाच्या वा सागरी श्वापदांच्या हवाली केलं. इथूनच माझ्या पापास सुरुवात झाली. तातुबा, त्याच वेळी तुम्ही पोलिसांना का कळवलं नाही? भीती हीच मानवास पापाचा भागीदार बनवत असते. एकदा का भीतीनं मनास घेरलं की माणूस सदसद विवेकबुद्धी हरवून बसतो. गोविंद निघून गेला आणि ज्यानं उपकार करत्या मामाना मामीना जन्मदात्या आईचा विचार केला नाही त्याच्या लेखी चुलत सासरा कोणत्या दखलीत बसतो. म्हणून मौन पाळत चाकरी पकडली व माडीतली वाडीतली सागर किनाऱ्याची गूढ थाप पांघरली. तातुबा, नाळी पुनवेला काय घडलं ते तर कळू देत. दिवसभर महापूजा चालली. नायकांच्या दुःखाच्या झालरीत ही गावात शिवमंदिर होतंय या भावानं नवीन विपदेबाबत अनभिज्ञ तलभाटीत एकदम आनंदी आनंद. पण सायंकाळ झाली. चांद उगवला आणि भरतीवेळी मंदिरात थांबल्या लोकांनी चंद्रकिरणांचा मंदिरातील प्रवेश अनुभवला. हर हर महादेवचा नामघोष सागरी किनाऱ्यावर निनादला. गर्दी लोटली पण चंद्र जसजसा वर चढू लागला व मंदिरातील चंद्रकिरणे परतली आणि मंदिरास पाण्यानं वेढायला सुरुवात झाली आणि मग लोकांनी एकच गिल्ला गोंधळ करत जीव तोडून पळावयास सुरुवात केली. जिकडे तिकडे भगदड माजली. लोक तलभाटीत माघारली आणि मग माडीत गजब माजला. नैनास जो त्रास व्हायचा तो त्रास नायजास प्रथमतः जाणवायला सुरुवात झाली. मिरगी, फीट. ज्या मिरगीमुळे दयानंदनं नैनास नाकारलं त्याच मिरगीनं नायजास पकडलं. भरती वाढू लागली तसं नायजा तोंड वाकडं करत विचित्र आवाज करत तळघराकडे धावू लागली. माडीवर थांबल्या लोकांपासून दयानंदनं ही बाब लपवण्यासाठी नायजास देवघरात कोंडलं. त्याचवेळी महापूजा करणाऱ्या ब्राह्मणासोबत मत्तीला आलेलं एक शिकाऊ पोरग, तेच कोण जाणे अचानक त्या ठिकाणी आलं. दयानंदची नस तडकली. मालक, ताईसाहेब दाराकडे इशारा करत काहीतरी सांगतायत. ते बंद दार उघडून तर पाहू.
ब्राह्मण मदत करण्याच्या शुद्ध हेतूनं बोलला. दयानंद नायजास घट्ट पकडून बसला. त्यानं रागानं त्या पोरगट ब्राह्मणाकडे पाहिलं. मूळ म्हणजे त्याची उपस्थितीच दयानंदला खटकत होती. नायजास होणारा त्रास त्या पोरास सहन झाला नाही व त्यानं नायजा बोट दाखवत असलेला तळघराचं दार खोललं. दार खोलताच तळघरात पाण्याचा प्रलयच जणू. हे दार खोलताच तिकडं आडास कधी नव्हे ते पाणी उसासून बाहेर पडलं. वाडीत पाणीच पाणी, मंदिर आड पाण्याखाली, तर तळघरही पाणीच पाणी. पोरगं दगडी पायऱ्या उतरत उतरत खोल खोल उतरू लागलं आणि अचानक बोंबा मारत बुडू लागलं. तिकडं वाडीतल्या ताडामाडात डोक्यावर चांद आलेला. जणू मंदिराच्या शिखरावर बरेच झालेले बदल पहिल्यांदा कुणाच्याच लक्षात आले नाहीत. पोरगं बुडालं ते बुडालंच, वर आलंच नाही आणि तळघरातलं पाणीही आल्या वाटेनं परत निघालं. बाहेर ओहोटी लागली आणि नायजा हळूहळू पूर्वपदावर आली. दयानंद उठला व भीत भीत तळघराच्या दगडी पायऱ्या उतरू लागला. पण शांत, जणू काही घडलंच नाही. आता त्याला ना तो पोरगं दिसत होतं, ना मागे नैना व ब्रजलाल ही सोबत असताना पाहिलेली आभा, ना पुनवेस उघडणारी तिसरी वाट रत्नाच्या खचाकडं नेणारी. ती वाटच नाही तर रत्नाचा खच कुठून दिसणार. तो डोक्याला हात लावून वरच्या पायरीवर बसून राहिला. आता तळघराच्या त्याच काळ्या का भिन्न पाषाणाच्या भिंती, पाकोळ्या वटवागळे चिचुंद्र्यांचा वावर असल्या. मघाचं पाणी गेलं कुठं? काय घोळ भनामती आहे या तळघरात. कधी काळोखास बिलगत उभ्या असल्या काळ्या भिंती, तर कधी प्रकाश, तर कधी पाणी. कधी पायरीतूनच दोन वाटा, तर आता एकच वाट. या ब्रजलाल व गोविंदनं 4 वर्षात भुलभुलैया केला असावा, जो आता गोविंदालाच माहीत. पण गोविंद तर गेलाय. डीके, ती घट्ट कमरेला पकडताना बोलली होती. मला मारू नको रे, नाहीतर मी येत राहीन तुझ्यात. आणि जोपर्यंत तुम्हा दोघांना सोबत नेत नाही तोपर्यंत दर पुनवेला येत बोलावत राहीन. नायजा देवघराच्या भीतीला रिलत बसून तळघराकडे पाहत होती आणि दयानंदच्या डोक्यात वीज कडाडली. नैनाच पुनवेची आली असावी आपणास ही घेण्यास, पण मग आपणास न नेता परत कशी गेली? का अजून इथंच थांबली असावी? दयानंदला दरदरून घाम फुटला. तो तसाच भीत भीत उठला व त्यानं तळघराचं दार बंद केलं. नाज, मेलेली माणसं कधीच परत येत नसतात. सारेच मनाचे खेळ. अगं ती आली असती तर तिच्या म्हणण्यानुसार मग आपणास घेऊनही गेली असती ती. डीके, मनाचे खेळ? आता पावे तो माझं मन सुदृढ होतं, तर मग पुनवेलाच माझं मन मिरगीनं का ग्रासावं. आणि ती आलीच होती घ्यायला, पण आपण उतरलो नाही तळघरात, अन्यथा घेऊनच परतली असती ती. पण तरी ते पोरगं जे उतरलं त्याला नेलंही तिनं. दयानंदला दरदरून घामटा फुटला. त्याच्या घशाला कोरड पडली. तो कोरड्या ओठावरून जीभ फिरवू लागला. नाज, ते पाण्यातून माडी बाहेर गेलं असावं. ब्रजलाल व त्या गोविंदाने इथं खाली अनेक वाटा कोरल्या असाव्यात, त्यातून. समजा तसं असेल तर नशीब, पण तसं नसेल तर? नाज, तसंच असेल. आणि तसं नसेल तर त्या ब्राह्मणानं आपणास एक वाट दाखवली आहे. ती म्हणजे ती आली की आपण आपल्या ऐवजी एकाच त्या ठिकाणी पाठवावं, जेणेकरून आपलं मरण ढकलाव पुढच्या वर्षा पावेतो. उधार की जिंदगी, कोणाला तरी मृत्यूच्या दाढे ढकलत. अरे पण कुठवर हे? बघूयात आणखी पुढे काय घडतं, त्यावर काही निर्णय घेऊ. तुर्तास येथून रफू चक्कर होत तलासरीत राहू. आणि मनाचे खेळ तुला ओळखता यावेत म्हणून तुला आता मानसोपचार तज्ज्ञच बनवतो बघ. बस. त्या दिवशी माडीत पुनवेचा पहिला बळी पडला. मुख्य ब्राह्मण सीधा आटा व बिदागी घेत परतू लागला. पण आपल्यास मदत करणारा पोरगा आपणास न सांगताच गेला कुठं हे तो ज्यावेळेस शोधू लागला, तेव्हा त्याच्या हातावर आणखी बिदागी ठेवण्यात आली. त्या ओझ्यानं तो ब्राह्मण इतका दबला की कदाचित रात्री लोकांची भरतीवेळी जी भगदड माजली होती त्यातच पोरगं चेंगरून पाण्यात गेला असावं असा समज करत तो निघून गेला. दयानंद व नायजा एमडी करण्यासाठी निघून गेले
व नंतर तलासरीतच दवाखाना टाकत वाडीला ताथुबाकडं सोपवत मुक्काम हलवला. पण पुनव ती काय पाठ सोडणार होती? ती आली की मग वाडीत काम करणारे नौखे मंजूर, नारळ उतरवणारे दूरची माणसं, कधी खानसामा कधी नेपाळी बुरखा, उत्तरेकडील वॉचमन, असा कोणी ना कोणीतरी नाळी पुनवेला जात राहिला. एवढी मोठी वाडी, दूरदूरच्या राज्यातील लोक कोणत्या ना कोणत्या कामास येत. त्यातीलच एकास डिके व नायजा पुढे करत. पण तरी किती वर्ष हे चालणार? पोलीस खातंही मागं लागलंच. त्यात आता नायजाच या गोष्टीला कंटाळी मनाच्या खेळात, मनोव्यापारात इतकी रुतत गेली की ती मानसिक रुग्ण होऊन बसली. तातोबा परतलाच व बोट ही परत वाडीच्या किनाऱ्याला लागली. रावसाहेब, ताईसाहेब, मी पट खोलत तुमच्या पुढं मांडला. पापाचा भागीदार मी नाहीच असं मी मुळीच म्हणणार नाही. आता माझं काय होणार याची मला मुळीच काळजी नाही. पण मी यात ओढलो गेलोय केवळ पुतणी जावई यांच्यावरील माहेपोटी. स्वार्थ असता तर आता पावे तो कमाई करत कुटुंब वसवलंही असतं. नरेन व नाजुका उतरले व माडीकडे निघाले. ते आता माडीला एका वेगळ्या नजरेनं पाहत होते. डॉक्टर जाधव तर पहाटेच तलासरीकडे निघून गेलेले नेहमीप्रमाणे. त्यांनी भरतीत सागरातून माडीला पहा, मंदिर पहा ही जी सूचना केली होती ती कोणत्या अर्थानं केली होती हे तेच जाणत. पण आज खऱ्या अर्थानं बरीच वाडी मंदिर तटस्थ राहून सागरातून कळाली होती ताथुबांकडून. पण तरी पूर्ण कुठे? माडी आत काय चाललंय? मंदिराखाली काय? ब्रजलालनी गोविंदानं सागर तळाशी काय काय कोरलंय? ब्रजलाल कळसाचं काम करता करता तर गोविंदानं त्या ठिकाणी दागिन्याची पेटीच ठेवत गाभाऱ्याचा वरचा भाग बंदिस्त केला. इतर मंदिरांसारखाच तो का? पुनवेला नामा व नैना यांपैकी एकामार्फत महापूजा झाली असती तर आणखी काय बदल झाले असते हे बरंचसं कळायचं बाकी होतं, जे नव्यानंच उजागर झालं होतं. आणि मुख्य म्हणजे आपला आबा मालोजीराव बिनवडे, ज्या नाळी पुनवेचेच बळी ठरलेत. पण कसे? ते तर तसंच उकलीच्या ढिगाऱ्यात अडकून पडलेत अजून. त्यात फसला व्यवहार कोणता? आणि NN लँड डेव्हलपर्स काय हे कळतच नव्हतं. तातुबानं आणखी काही गुढ तर पांघरली नसेल ना, की त्याच्या गुढतेतून तेवढाच प्रकाश परावर्तित होत असावा. नरेनला आणखी वेगवेगळ्या नजरेतून माडी, वाडी, मंदिर, सागर तर धुंडावंच लागणार होतं. महिनाभर डॉक्टर जाधव आता माडीत वरचेवर येणार, पण सहसा मुक्काम करणार नाहीत. म्हणून नाजुकास घेत माडी पाहावीच लागणार. म्हणून त्यानं आपली नाटकातली भूमिका करणं त्यागत प्रत्यक्षात यायला हवं हे ठरवलं. सायंकाळी 7च्या सुमारास साईडची सारे निर्वानिरव करत तो माडीवर परतला. तातुबा, कॉफी आणा रावसाहेबांसाठी. नाजुकानं कदंबाच्या झाडाखालूनच फरमान सोडलं. काय रे, असं काय वाळलास? आलेल्या नायकाच्या वाडीतल्या मुरलीस तपासत नाजुका विचारू लागली. ताईसाहेब, तेच कळत नाही. टीबी लागल्यागतच वाळत चाललोय म्हणून कामावरून परत गावाकडे आलोय. कामाला कुठे गेला होतास? ताईसाहेब, भुजकडे गेलो होतो. तिथून खंबाच्या आकातात होतो एका खेड्यात. मोठं बंगल्याचं बांधकाम होतं. तिथंच 2 महिन्यापासून खूपच त्रास व्हायला लागला. आता तात्पुरती ही औषधी घेऊन बघ. फरक पडला तर ठीक, नाही तर तपासण्या कराव्या लागतील बऱ्याच. तपासत नाजुका म्हणाली. चालेल ताई, म्हणत तो निघण्यासाठी चुळबुळ करू लागला. त्याची नजर मंदिराकडे गेली आणि तो थबकला. ताईसाहेब, मी कामाला होतो त्या गावालाही अगदी आपल्या या मंदिरासारखंच मंदिर होतं. तो बोलला. पण नाजुका नरेन आल्यानं त्याला कटवू पाहत असल्यानं तिनं फारसं मनावर घेतलं नाही. मुरली, देशात अनेक शिवमंदिरे आहेत. बरीच मंदिरे असतील की ते सारखीच भासतात. त्यात काय एवढं? औषधं वेळेवर घे आणि 5 दिवसात ये पुन्हा, म्हणत ती नरेनकडे पाहू लागली. मुरली निघून गेला. नरेन, माणसाला आईवडिलांकडून सारं आयतं मिळतं.
पण संपत्ती असो, स्थावर मालमत्ता असो की उपजत गुण. बरं मग आईवडिलांनी अंधारी उजेडी हसत रडत केलेली पाप पुण्यही ना. नरेननं नाजुकाकडे पाहिलं. त्याला तिच्या म्हणण्यातील सल कळाली. संततीनं आईवडिलांची पुण्याई घ्यावी, चांगुलपणा घ्यावा व पापाचा भागीदार होण्यापेक्षा त्यात बदल घडवण्याचा प्रयत्न करावा. मला माझ्या मॉम डॅडवर गर्व होता रे, पण तातोबानं जे काही सांगितलंय त्यानं त्या भावनेला सुरुंग लावलाय. गर्वाच्या भावनेची जागा चीड, संताप व घृणा घेऊ पाहते. तातोबा सत्यच बोलत असेल याची पडताळणी घेतल्याशिवाय निष्कर्ष काढणं चुकीचं. तुला जर हे सारं खरंच माहीत नसेल तर तू का मनास लावून घेतेस. शंभून कृपा करावी आणि ते खोटं निघावं, पण ती शक्यता नाही वाटत मला. मग आईवडिलांच्या त्या अवगुणाचा, पापाचा तिरस्कार करावा, पण त्यांचा नव्हे. माणूस एखाद्या व्यक्ती स्वीकारतो ना, तेच मुळी गुणदोषासह. त्या व्यतिरिक्त स्वीकारणं कितीही केलं तरी शक्य नाही. मग आता काय करणार तू. नरेन तिला ताडून पाहू लागला. नरेन, तुझे आईवडील काय करतात रे. नाजुकाचा अचानक बदललेला कल पाहून नरेन एकदम भांबावला. आपण जो विषय काढणार होतो तोच विषय तिनं अचानक काढावा यानं तो विस्फारला. कसं सांगावं आता हिला, यासाठी तो शब्दांची जुळवाजुळव करू लागला. नाजुका इन्स्पेक्टर मालोजीराव बिनवडे यांना ओळखते ना. त्यांचं काय मध्येच. तेच ना ठाकूरांनी मागे तपासावेळी विचारलं होतं, पण त्यांचं मध्येच काय आता. तो तातोबानं कॉपी आणली. ती सर्व करत नाजुकानं विचारलं. तेच मालोजीराव बिनवडे माझे वडील आहेत. नरेन मांगरीकडे पाहत धीरोदात्तगत की महावादळ लपवणाऱ्या सागरागत बोलले. तातोबा परतला आणि कॉफीचा घोट घेत नरेन शांतपणे म्हणाला व नाजुकाची प्रतिक्रिया जोखण्यासाठी तिच्याकडे पाहू लागला. काय. मिस्टर मालोजीराव बिनवडे तुझे वडील. मग ते तर बिनवडे आणि तू पाटील. नाजुकाला जणू सर्व वाडीच गरगर फिरते व आपण त्या भूत भौरीत कसपटासमान दूर दूरवर झेपावत निघालोय. वडिलांनी कुळ लावलं होतं, तर काकांनी माझ्या नावापुढं कुळ न लावता पाटील लावलं. नरेन, या मांगरीच्या किनारीच त्यांचंही प्रेत आढळलं होतं ना. आता नाजुका थरथरू लागली व नरेनकडे खोल खोल पाहत विचारू लागली. नाजुका, उभ्या सेवेत कुणाचा छदामही न घेणारे माझे आबा, प्रामाणिक निस्पृह भावनेनं सेवा बजावणारे एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी माझे बाबा, फसलेल्या व्यवहारातून घरात वाद उद्भवतात आणि त्यासाठीच फसलेला व्यवहार, अडकलेली रक्कम परत घेण्यासाठी पालघरला येतात आणि नाळी पुनवेलाच याच मांगरीच्या किनाऱ्यावर बुडून आढळतात. नरेनच्या डोळ्यात अगदी शांत थंडपणे आसवाच्या धारा लागल्या. नाजुका थरथरतच उठली व त्याच्या जवळच्या खुर्चीवर बसत हातात हात घेतला. नरेन, म्हणून रिसॉर्टचं काम घेतलं का तू. नाजुका थरथरत्या स्वरात विचारती झाली. नाजुका, आधी आबांच्या मृत्यूचा शोध यासाठीच मी आलो होतो, पण इथलं मृत्यूसचंच रहस्य यानं मला झंझोळून सोडलं व आता एवढे निरपराध गेलेत त्या साऱ्यांचा शोध घ्यायचं ठरवलंय मी. मग या डॉक्टर नाजुका दयानंद जाधव सोबतच्या पावलामागोमाग विरघळणाऱ्या पावलांचं काय. तो केवळ एक फार्स होता का. नाजुका असहाय्य आगतिक होत विचारू लागली. तुला काय वाटतं. बापाच्या मृत्यूचा शोध व बदला घेण्यासाठी वापरातील एक पायरी. ती प्रश्नार्थक नजरेनं पाहू लागली. येणं व नंतरचा तपास तशीच भूमिका, पण 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 भूमिका करता करता तू मला. हातातील हाताची पकड घट्ट होत गेली आणि नाजुका रडतच आवेगानं त्यास मागून बिलगली. नरेन, हेच हवं मला. तुझ्या वडिलांच्या मृत्यूस जे जे जबाबदार असतील त्या साऱ्यांचा शोध घेऊ आपण. नाजुका, केवळ आमच्या आबाचाच नव्हे तर आज पावेतो या किनाऱ्यावर घडलेल्या साऱ्या घटनेतील निरपराध जीवांना न्याय मिळवून देईनच.
पण समजा त्यात नरेन पुढचं न बोलताच तिच्याकडे पाहू लागला. नरेन, गुन्हेगारास जात, धर्म, संप्रदाय, नातं या कुबड्याचा आधार नकोच द्यायला. म्हणून डी.के. जाधव असोत की नायजा जाधव की नाजुका जाधव, कुणी का असेना, त्यांना त्याच्या कृत्याची शिक्षा मिळायलाच हवी. त्यात मी सहकार्यच करेल, नाजुका निर्धारानं म्हणाली व नरेननं श्वास सोडला. त्यास कदाचित नाजुका कोणती भूमिका घेते याची भीती होती, पण नाजुकानं सांगताच तो अस्वस्थ झाला. नाजुका, माडीतला आतला भाग मला पाहायचा आहे, एकदा पूर्ण कसोशीनं. नक्कीच. नंतर नरेननं आपल्या कुटुंबाबाबत सारी माहिती दिली. रात्री तातुबास घेत ते दोघे देवघरात गेले. देवघरातला तळघराचा दरवाजा उघडला. रावसाहेब, मी बाहेर थांबतो. वाडीवर ताईकडे रात्रीही पेशंट येतात. कोणी आलं तरी मी त्यासाठी बाहेर थांबतो, म्हणून तातुबा निघून गेला. दगडी पायऱ्यांवर पुढे नरेन व मागे नाजुका. क्षणभर तो जागीच थबकला. हा तातुबा का आला नसावा? आपण यानं सांगितलं त्यावर डोळे झाकून विश्वास करावा आणि तळघरात उतरावं, पण इथं काही वेगळंच घडावं. कोण जाणो ही सोबतीची नाजुकाही. तोच नाजुकानं त्यास ओलांडलं व तीच पुढे निघाली. त्यास पुन्हा काय वाटलं, पण त्यानं तिचा हात धरला व मागं खेचणार तोच त्यास अगदी तसाच झटका लागल्यागत जाणवलं. आज तर पुनव नाहीच, मग तरी झटका का मग? नरू, थरथर वाढवू नकोस. डोळ्यात भाव वेगळेच असावेत जे अंधारात तर दिसत नव्हते. मी कुठं काय केलंय? नरेन तिच्याकडे पाहत म्हणाला आणि ती बिथरली. दगडी पायऱ्यावरच मागचा पुढचा विचार न करता तिनं त्यास मिठी मारली. तोच प्रवाह, झटका आणि आवेगाची आंदोलनं, पण हवी हवीशी वाटणारी. नाजुका, आधी आपण का आलो तो विचार कर. नरेन, हा अंधार, हा एकांत. एकांत कुठं ग? मी आहे ना सोबत. ज्या ठिकाणी एकाचाही अंत होतो तो एकांत. मला तोच अंत करावयाचा आहे. द्वैत अद्वैत, काळाच्या परिघावर पुन्हा या रेखांशावर. नाजुका काय बोलत होती हे तिलाच कळत नव्हतं. एरवी काळ्या कभिन्न पाषाणाच्या या कोंडवाड्यागत तळघरात नुसत्या कल्पनेनं भीती वाटावी अशा ठिकाणी नाजुकास आणि नरेनला हे घुमारे, भावनेच्या पालखीचे घुमारे का? नरेन ओल्या सुवासी गंधाळलेल्या गंधेल स्पर्शानं मोहरला. श्वास अंधारागतच गडद होत त्या जागेत अस्तित्व निर्माण करू पाहत होते. पण द्वैताचा अंत. नरेनला ब्रजलालनं पाठवलेली बोट, दयानंद व नैना आणि मग तातुबानं रंगवलेली पुनव आठवली. इथे तर नरेन आणि नाजुका एकच रास वृच्छिक, त्याचा तर प्रभाव नसावा. एकच रास, एकच महादेवता. अरे पण पुनव कुठे आहे? मूर्खा नरेन, शुद्धीत कुठं निघालात? नाजुका शुद्धीतेत बोलली. दगडी पायऱ्यात तळघरात जणू जातं भरडल्यागत आवाज व हालचाल जाणवली. नाजुका, सोड. काहीतरी वाजतंय, सरकतंय इथं, ते पाहायला हवं. नाजुका उठली. तोवर नरेन तळघरात उतरला. गच्च अंधार, कुबट वास, मध्येच पंखांची फडफड. इथं तर काही दिसत नाही. या काल कोठडीत रस्ता कुठं असावा? रस्ता नसेल तर पाणी येतं कुठून? पाणी येतंय तर रस्ता असेलच, जो कदाचित पुनवेलाच खुलत असावा. पण मग आवाज कसला आला व पुनव नसताना कसा? कदाचित नाजुका जो एकांताचाही अंत करू पाहत होती व आपणही मोहरलो होतो त्या भावनेनं तर नसावा. पण नकोच, असं काही थोडं असतं. तो व नाजुका बराच वेळ धुंडाळत राहिले, पण हाती काहीच लागलं नाही. नाजुका, पुनवेशिवाय इथं काहीच हाती लागणार नाही, चल बाहेर. नरेन, पण पुनवेस डॅड आपणाला इथं पायीही ठेवू देणार नाही. म्हणून तू ठरवलंस तर मघाचा येणारा आवाज आणखी येऊ शकतो व रस्ताही दिसू शकेल. नाजुका बोलली, पण तो दुर्लक्ष करत दगडी पायऱ्यावर चढू लागला.
पुनवेची वाट पाहत बसण्यापेक्षा सागरातून काही दिसतंय का ते तरी पाहू, नरेन म्हणाला. नरेन, पण यावेळी सागरात उतरणं धोक्याचं ना? त्या रात्री तो व नाजुका बराच वेळ पावे तो बोलत बसले. नरेनं काहीच घडलं नाही या आविर्भावात आपलं रिसॉर्टचं काम सुरूच ठेवलं. बांधकामे उठू लागली. ठिकठिकाणी लॉन्ससाठी हिरवळ आणत रोपण करण्यात आली. हत्ती घोडे उंट आणण्याचं ठरलं. किनाऱ्यावर बोटी वाढवण्यात आल्या. रिसॉर्टचं काम झपाट्यानं वाढलं. नरेन 5-6 अनुभवी विश्वासू गोताखोरांना घेत किनाऱ्यावर उतरू लागला. सागर तळाशी खोल खोल मंदिर बाडी व वैतरणीच्या मुखातही. किनाऱ्यावर एक उभा कडा असलेली खडकाची भिंतच जणू. त्या भिंतीत मुंगी शिरायलाही जागा नाही. तो वर खाली दूर दूर जात तळाची भीत शोधू लागला. पण मंदिराकडं माडीकडे येणारी वाट काय, पण छिद्रही दिसेनात. गोताखोरांना हा रावसाहेब ठार वेडा आहे की काय तेच कळेना. किनाऱ्यावर खडकात हा काय शोधतोय तेच कळेना. नरेन हताश झाला. तातुवा आपणास भरकडवत आहे. कदाचित याचाही काहीतरी रोल असावा म्हणून हा मुद्दाम आपणास काहीतरी सांगतोय. तो निराशपणे परतला. नरेन, काही सुगावा? नाजुका विचारू लागली. शून्य, काहीच नाही. नाजुका, कधी कधी या परिसरात खूप रहस्य दडलीत असं वाटतं, तर कधी कधी एकदम नॉर्मल. असं काहीतरी असावं की ठराविक काल ठराविक व्यक्ती सापेक्षच या जागेवर बदल होत असावेत, नाजुका म्हणाली. म्हणजे आता तुला कसं सांगू? बघ, तू येण्याआधी तलभाटीतल्या दवाखान्यात असूनही मला इकडे फिरकावंसं वाटेना. दवाखाना जळाला हे निमित्त, पण तू आला आणि इथं यावंसं वाटलं. तू आला आणि दवाखाना जळत मला इथं आणलं गेलं असावं नियतीकडून. हे तर आकर्षणामुळेही होत असावं, नरेन तिचं म्हणणं नाकारतच बोलला. तसं मानलं तरी कालानुसार पुनवेला काही बदल होतात हे तर मान्य आहे ना? त्यात आहे शक्यता. तेच काल व व्यक्तिगणित बदल. आठव, पहिल्या आषाढी पुनवेस तू का इथे थांबलास? एका पुनवेच्या वेळीच नेमकी तुला सळई लागावी आणि तुला थांबावं लागणं. या जागेवरच अन्य पुनवेलाच बदल घडणं आणि त्यात ठराविक व्यक्ती सोबत असल्यावर हे तुला मान्य करावंच लागेल व त्या दृष्टीनेच शोध घ्यावा लागेल, नाजुका बोलली. व नरेनला काही अंशी पटलं. त्यानं काल तर पुनवेला शक्य आणि व्यक्ती म्हटलं तर ही नाजुका. ही शक्यता नंतर पाहू, पण स्थलाचाच तर आपण अभ्यास निरीक्षण करतोय, पण कुठं थांग लागतोय. पण हे खरंच हिच्या सहवासात मात्र काहीतरी आहेच. म्हणून सागरात आपणास एकटं एकाकी असताना काहीच हाती लागलं नसावं. नाजुका, चल आज रात्री सोबतच या स्थलाबाबत काहीतरी पाहू. नाजुका मनात हसली. सागरात ही तळ शोधायला सोबत बोलावलं असतं तरी आले असते मी, ती बोलली. रात्री नरेन व नाजुकानं तलभराटीचं स्थान रेखांश अक्षांश शोधायला पुन्हा सुरुवात केली. पण सोबतच पाहता पाहता पृथ्वी चंद्र सूर्य यातील अंतरे, त्यांची परिवलन परिभ्रमणातली अंतरे, चंद्राचं पृथ्वीजवळ व दूरचं अंतर, गुरुत्वाकर्षण व केंद्रोत्सारी बले, बरंचसं शोधत शोधत त्यांनी काही निष्कर्ष काढून टिपले. सागरी प्रवाह, सागराची खुली, तापमान, खूप काही शोधलं. पहाट पावे तर नाजुकास झोप लागायला लागली. तिला नरेन तलभाटीच्या संदर्भात पालघर महाराष्ट्र भारताचा इतिहास शोधायला लावला होता. तिनंही मध्य आशियातील परकीय आक्रमणे, लुटलेली मंदिरे, फोडलेल्या मूर्ती, नेलेल्या धातूंच्या मूर्त्या, परत जाताना त्यांच्यावर झालेली आक्रमणे, या बऱ्याच बाबी नोंदवता तिला झोप लागू लागली. नरेन, तो चंद्र बघ, नभोमंडळात अगदी शिरावर आलाय, ती गुंगीतच बोलली. नरेनने तिच्याकडे पाहिलं. त्यावेळी नेमका तो चंद्राचं बदलतं स्थान, अंतर, भरती या मुद्द्याची माहिती घेत होता. चंद्राच्या वेगवेगळ्या स्थितीची अंतरे पाहताना नारळी पौर्णिमेला चंद्र बरोबर तलभाटीच्या की मंदिर गाभाऱ्यावर वरती येत असावा. का? इतर पुनवीची स्थितीही त्यानं पाहिली. त्याला गाभाऱ्याजवळच्या कळसात दागिन्यांची पेटी गोविंदने ठेवली, यात काहीतरी मेक वाटलीच. झोपेत जवळ खुर्चीवर पेंगुळलेल्या नाजुकाचा हात त्याच्या खांद्यावर आलेला जाणवला.
चंद्राचा प्रकाश मंदिरात प्रवेशतो तो पावेतो आणि पातळी मर्यादित राहते, पण मंदिरातला प्रकाश हटला की पाणी उफांत व मंदिर पाण्याखाली जातं. कदाचित ब्रजलाल गाभाऱ्यावरचा भाग तसाच मोकळा ठेवणार असावा. कळस आणूनही बसवायचा कानाडोळा करत होता. त्यामागीच हेच कारण तर नसावं, कारण ही अंतरे नाळी पुनवेला मंदिरावरच्या गाभाऱ्यावर अचूक येत असावा. एरवी चंद्र तर कुठेही दिसेलच डोक्यावर, पण नाळी पुनवीची स्थिती फारच वेगळी दिसते इथली. ब्रजलालजी गायब झाले व गोविंदची मनस्थिती बिघडली व त्यानं ऐनवेळी योजनेत बदल करत तिथं दागिन्यांची पेटीच ठेवत कळस ठेवला असावा. माकडे येतात व कळसावर बसतात. ह्या ठिकाणी काहीतरी दडलंय. नरू, चंद्रात चंद्रकोर विरते रे. खांद्यावर हात ठेवत पेंगुळलेली नाजुका गुंगीतच बरळत होती. नरेन हसला. त्याला काळ, व्यक्ती सापेक्ष या जागेवर होणारे बदल कसे टिपायचे याचंही कोडं उलगडलं. त्यानं साहित्याचा पसारा तसाच पडू देत नाजुका लगतच खुर्चीवर पेंगुळणं पसंत केलं. सकाळी 10 पावे तो साईटवर सर्व सूचना देत नाश्त्याला तो कदंबाजवळ आला. तातोबा, गोविंदाचं नंतर काय झालं? नाजुकासोबत बसत नाश्ता करता करताच नरेननं विचारलं. नाजुकाही अचानक विचारल्या प्रश्नानं तातोबाकडे पाहू लागली. रावसाहेब, काही माणसं अचानक येतात, आपलं महत्त्व ठसवतात आणि काळाच्या उदरात त्या सृष्टीच्या पसाऱ्यात गडप होतात. तसंच गोविंदाचं झालं समजा. का? तुम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केला का? नाही, कधीच नाही. मग शोध लागला नाही हे तुम्ही कसं म्हणताय? मालकांनी भरपूर प्रयत्न केले. काहीही करून गोविंदास विनवणी करत आणावं व इथल्या घडणाऱ्या घटनांचा पायबंद घालावा व मंदिरातले दोष काढावेत म्हणून. पण गोविंदा गेला तो गेलाच. मालकांनीही तपास संपवला. नरेन, पण का रे? गोविंद येऊन आता काय करणार? नाजुकाने विचारलं. नाजुका, इथली काही रहस्य गोविंदास उलगडेल वाटतं. पण त्याला शोधायचं कसं? तो ह्यात तरी आहे का? आणि ज्याचा बाप इथं गेला तो का परतेल? तो येईल की नाही हा नंतरचा भाग, पण त्याला शोधणं महत्त्वाचं. बरं, मग शोध कसा घ्यावा? तातुबा, त्याचं गाव वगैरे नाही माहीत का? ते आले व त्यांनी जागा पाहत नंतर गावाला परतलेही, पण कुणालाच त्यांच्या गावाबाबत काही सोयरसुतक नव्हतं. म्हणून ते नंतर परतले, काम सुरू केलं. नायकांना माहिती असावं बहुतेक. पण आता काय फायदा त्याचा? बरं, गावात कुणाकडून काही माहिती? सुतराम शक्यता नाही. तसं असतं तर जाधवानी जंग पछाडलंच असतं ना. बरं, मग आता तातुबा शोध कसा घ्यायचा? ते तुमचं तुम्ही ठरवा, पण गोविंदाचं सापडणं मुश्किलच. तातोबा अनुभवानं म्हणाला. तातोबा, याबाबत मालकाकडे काहीच वाच्यता करू नका, जा तुम्ही, नरेन म्हणाला. तातोबा नाश्त्याचा डिश उचलत निघाला. नाजुका, परवा तुझ्याकडे तो मरतुडा पेशंट कोण आला होता ग? नरेन नाजुकास विचारू लागला. कोण? हा, तो मुरली. पण त्याचं काय मध्येच? तुला आठवतं का? तो असंच मंदिर काम करीत असलेल्या गावात सांगत होता, खंबाच्या आखातात. बरं, मग? ब्रजलाल व गोविंद ही खंबाच्या आखाताकडेच, मंदिरसारखे. काय सांगावं, गोविंद ही त्याच्याच गावचा असावा, नरेन बोलला. आणि नरेनचं लॉजिक पाहून ती आश्चर्यचकित झाली. त्यावेळी तो मुरली बोलला तर आपण त्याकडे लक्षही दिलं नाही आणि यानं ते अचूक लक्षात ठेवलं. नरेन, या मजूर लोकांचं खरं नसतं रे. असेलही मंदिरात साम्यता, पण मंदिर तसंच म्हणून गोविंदाही तिथलाच हे पटत नाही. काळ आणि व्यक्ती सापेक्ष बदल एखाद्या स्थळी घडतात हे काल मलाही पटलं नव्हतं, पण रात्री चंद्रकोर चंद्रात विरघळू पाहताना मला ते पटलंच. तसंच या मुरलीबरोबर आखातात जाऊन खात्री करायला काय हरकत आहे? ठीक आहे, बोलवते मुरलीस, पण समजा तो तयार झाला तरी आपण तिकडे का जातो हे डॅडला कळलं तर?
त्याची चिंता तू सोड. रिसॉर्टसाठी उंट खरेदी करण्यासाठी भुज कच्छकडे जातोय हे सबळ कारण देता येईल. म्हणजे सोबत मलाही घेऊन जाशील हे पक्कं ना? नाजुका खुशीने विचारू लागली. बये, आधी त्या तुमच्या पेशंटला तर शोधा. नाजुका नरेनला घेत तलभाट्यात आली. मुरलीचं घर शोधलं तर मुरली परवा औषध घेऊन आला तसाच गायब झालेला. तो कुठं कामाला गेला होता व आत्ता गेलाय हे कळायलाही मार्ग नव्हता. ताईसाहेब, तो येतो व काही दिवस राहून केव्हाही परततो आणि तो बांधकामावर असल्यानं सतत फिरत असतो. फक्त भुजकडे जातो तेवढंच माहीत. एकानं माहिती पुरवून निघू पाहणारा मार्ग पुन्हा बंद केला. नरेन, आता गोविंदाचा नाद सोडावा लागेल. नाजुका नाराजीनंच म्हणाली. नाही, या मुरलीची परतण्याची वाट पाहावी लागेल. तो TB पेशंट असावा. तो परतलाच नाही तर? नाजुका, निघेल काहीतरी मार्ग. नाही व्यक्ती तर स्थळ व काळ या अँगलनं तपास करू. हे मित्रेन, स्थळ काळ व व्यक्ती सापेक्ष बदलाची उकलली रहस्य उघड बाबो. नको अंत पाहू. क्रमशः उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.